नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये जवळ-जवळ 600च्या वर इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. आणि आपल्याला माहित आहे, की जर आपलं ध्येय चांगलं महाविद्यालय मिळवायचं असेल, तर चांगली टक्केवारी असणं अपेक्षित असणार आहे. आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काही टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस असणारी आहेत, ती कोणती आहेत? मग त्यामध्ये कॉलेजेसचे जे प्रकार असणारे आहेत, ते ऑटोनॉमस आहे का नॉन ऑटोनॉमस आहे? का गव्हर्नमेंट एडेड आहे का अनएडेड आहे? का डीम्ड युनिव्हर्सिटीज आहे का काही युनिव्हर्सिटी स्वतंत्रपणे ते कॉलेजेस चालवत आहेत? अशा ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीज असणाऱ्या आहेत, ती महाराष्ट्रातली अतिशय महत्त्वाची जी टॉप कॉलेजेस असणार आहेत, त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण देणार आहोत. इथं पहा लिस्ट ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस. ऑटोनॉमस कॉलेजेस म्हणजे स्वायत्त महाविद्यालय असणार आहेत. स्वायत्त महाविद्यालय म्हणजे त्या महाविद्यालयांचा अभ्यासक्रम स्वतः त्यांनी तयार केलेला असणार आहे. म्हणजे त्या कॉलेजमधल्या प्राध्यापकांनी तयार केलेला असणार आहे. त्यांचे रूल्स रेग्युलेशन हे स्वतंत्र असणारे आहेत. ते स्वतः क्वेश्चन पेपर सेट करणारे आहेत आणि असेसमेंट देखील ते करणार आहेत. त्याचा फायदा एक असा होणार आहे, की तुम्हाला तुमची गुणवत्ता वाढवण्याला या महाविद्यालयांचा निश्चित उपयोग होणार आहे. म्हणजे प्लेसमेंट इथं 100% असू शकते आणि त्यामुळं तुम्हाला निश्चित त्याचा चांगला फायदा होऊ शकेल. त्यामुळे ऑटोनॉमस महाविद्यालय मिळवायचं असेल, तर तुम्हाला गुणवत्ता ही तशीच असणं अपेक्षित असणार आहे. तर ही कोणती महाविद्यालय आहेत ते आपण इथं बघूया. यातलं पहिलं कॉलेज इथं दिसतंय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, COEP असं त्याला म्हटलं जातं. इथं लिंक तुम्हाला प्रोव्हाईड केलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही जर गेला तर निश्चित तुम्हाला सगळे डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद, नेक्स्ट गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव. इथं ही कॉलेजेसची नावं दिलेली आहेत. ही ऑटोनॉमस महाविद्यालय आहेत, ती गव्हर्नमेंटची आहेत, परंतु स्वायत्त महाविद्यालय म्हणून असणारी आहेत. त्यांच्या लिंक दिलेल्या आहेत, त्यावर तुम्ही जाऊन माहिती कलेक्ट करू शकता. त्यानंतर लिस्ट ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस नॉन ऑटोनॉमस महाविद्यालय म्हणजे जे महाविद्यालय स्वायत्त नाही आहेत, अशी महाविद्यालयांची यादी इथं आपण परंतु गव्हर्नमेंटच्या आहेत. उदाहरणार्थ गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर असणार आहे किंवा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च अवासरी असणार आहे, खुर्द डिस्ट्रिक्ट पुणे. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर असेल किंवा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ असेल किंवा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रत्नागिरी असणार आहे. म्हणजे ही 5 नॉन ऑटोनॉमस गव्हर्नमेंट कॉलेजेस, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज असणारे आहेत. लिंक विद्यार्थी मित्रांनो दिलेले आहे, त्याचा वापर करा, माहिती मिळवा. नेक्स्ट लिस्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ॲडेड इंजिनिअरिंग कॉलेजेस ऑटोनॉमस म्हणजे शासकीय अनुदानित परंतु स्वायत्त महाविद्यालय. यामध्ये वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट मुंबई म्हणजे VGTI असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, त्यानंतर सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई, श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड. म्हणजे ही साधारणतः 4 महाविद्यालये ही इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर लिस्ट ऑफ युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट इन्स्टिट्यूट्स नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस. आता इथं युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट इन्स्टिट्यूटचं मिनिंग काय इथं दिलेलं आहे पहा. A university is an institution where students study for degrees and where academic research is done. म्हणजे इथं सायमल्टेनियसली तुम्ही डिग्री करत असताना तुम्हाला रिसर्च ॲटिट्यूड पण तिथं डेव्हलप करण्याला संधी असणारी आहे, अशी महाविद्यालय असणारी आहेत. यामध्ये लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर असणार आहे किंवा संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी प्रॉपर अमरावती असणार आहे किंवा कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी औरंगाबाद. ही 4 नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस असणार आहेत, परंतु युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट इन्स्टिट्यूट्स अंडर ही इन्क्लूड होणारी आहेत. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. म्हणजे ही 5 महाविद्यालय एकूण इथं दिसत आहेत. त्यानंतर
लिस्ट ऑफ युनिव्हर्सिटी मॅनेज्ड इन्स्टिट्यूट. युनिव्हर्सिटी मॅनेज्ड याचा अर्थ इंजिनिअरिंग कॉलेजेस रन बाय ए पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी, म्हणजे पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीनंच ती रन केलेली असणारी आहेत. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे डिस्ट्रिक्ट, रायगड. This is autonomous engineering college. And second one is Usha Mittal Institute of Technology, Mumbai. This is unaided engineering college as well as it is a non-autonomous. म्हणजे हे वर्गीकरण देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, त्या दृष्टीने तुम्ही माहिती काढायची आहे. डीम्ड युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र गव्हर्नमेंट फंडेड, म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट फंड जो दिलेला असणार आहे ती डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये अभिमत विद्यापीठ आपण त्याला म्हणतो, त्यामध्ये असणारं इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई, स्टेट फंडेड डीम्ड युनिव्हर्सिटी. इट इज ऑटोनॉमस कॉलेज. वेबसाइट इज गिवन. अँड सेकंड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरी, रायगड, state university managed. It is autonomous. Web link is given to you. So all these informations, I think it's very useful for you or those aspirant interested in engineering colleges. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना खरंच चांगलं करिअर इंजिनिअरिंग मध्ये करायचं आहे, त्यांना ही महाविद्यालय, या महाविद्यालयाकडचा कल किंवा जास्त अट्रॅक्शन या महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांचं असणार आहे इंजिनिअरिंग कॉलेज पूर्ण करण्यासाठी. तर त्या दृष्टीनं आपण माहिती मिळवा. अधिक महाविद्यालय आहेत, मी तुम्हाला सांगितले की +600 आपण म्हणूया 600च्या वर महाविद्यालय आहेत. त्यामध्ये आणखीन काही आपल्याला आपल्या परिसरामधले असतील तर त्याची तुम्ही माहिती घेऊ शकता. मला वाटतंय ही माहिती आपण वाचल्यानंतर, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मित्रांच्या पर्यंत पोहोचवण्याचंही काम आपण कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करतोय. धन्यवाद.